माया ना काही कामाची नाही. पटकन दिवा घेऊन खोली बाहेर पडायचं तर विंचू विंचू करत ओरडत बसली तिकडे. पण तिची पण काही चूक नाहीये. हे सगळं त्या अंबिकामुळे झालंय. सतत माझ्या कामाच्या आड येत असते. आता तो दिवा कुठे लपवून ठेवलाय कोणास ठाऊक. काही झालं तरी तो दिवा मला शोधून काढायला हवा. नाहीतर सूर्यास्तानंतर तो त्रास. आई, काय ग, काय झालं? आई, तू पाहिलंस ना माया कशी करत होती ते? हो, तिला कसलं तरी टेन्शन दिसतंय. पण हे किती हॉरिबल आहे. हो अनन्या, पण तेव्हा तिला झालं असेल काहीतरी. आई, पण हे वाढू शकतं ना. हे बघ, मी आणि मीरा वहिनीने ठरवलंय की आपण मायाला डॉक्टरकडे घेऊन जाऊया. नाही अगं, त्याची काहीच गरज नाहीये. नाही आईसाहेब, गरज आहे. मायाताईचं मानसिक संतुलन अजून बिघडण्याच्या आत आपण तिच्यावर उपचार करायला हवेत. ठीक आहे, हरकत नाही. म्हणजे गरजेचंच असेल तर करायलाच पाहिजे. हो हो आईसाहेब, मी बघते. हा हो. या दोघी बहिणी मला खूप त्रास देत आहेत. माया माझ्या हातचं प्याद आहे, पण या बहिणी तिचे नुसते हाल करतायत. मीरा, आई काय म्हणाल्या? आईसाहेब म्हणाल्या की डॉक्टरला दाखवूया. चल, बरं झालं. ताई, पण मला एक गोष्ट कळत नाहीये का? जी माया तो अघोरी दिवा आणू शकते, आजीला मोहित करून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करू शकते, ती ती एका विंचूला घाबरली. नाही मीरा, मला नाही वाटत माया हे सगळं एकटी किंवा स्वतः करत असेल. पण ती हे सगळं आणतीये कुठून हे शोधायला हवं. आणि हे शोधल्याशिवाय मी शांत बसणार नाही. बरोबर आहे तुझं. तिच्यावर पाळत ठेवायला हवी. ती काय करते, कुठे जाते हे आपण बघायला हवं. बोललीस 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 तू भूताशी बोललीस. तू भूताशी बोललीस, आत्म्याशी बोललीस. मी पाहिलं. खरं बोल, तुझ्यासोबत भूत आहे ना? हा, आत्मा आहे ना तुझ्यासोबत? ए माया, ओरडू नकोस. मला शिकवू नकोस. मला माहिती आहे तू जे काही ब्लॅक मॅजिक करतेस ना, हा, तू सगळ्यांना फसवतेस. मला सगळं माहिती आहे. हा, मला माहिती आहे माझ्या हातावर तुझ्या ज्या भूताने विंचू सोडला ना, हा, आणि मी सगळ्यांसमोर खरं बोलत होते तर तुम्हाला खोटं पाडलंस. आता नाही, आता तरी खरं बोल. मला माहिती आहे तुझ्यासोबत आत्मा आहे, भूत आहे. इथेच आहे. इकडेच आहे कुठेतरी. मीरा ऐक ना, तिची गंमत करूया ना प्लीज. अगं, सुरुवातीने केली आहे ना, शेवट आपण करूया. तिचं लक्ष नाही. चल. ए मीरा थांब. मीरा, चल पुढे हो, पुढे चल. मीरा खोटारडी. मीरा, मी पाहिलंय तुझ्यासोबत कोणतरी होतं. खोटं बोलू नकोस. तुझं सत्य सगळ्यांना कळणार आहे आता, कळलं? वहिनी, अगं काय झालंय? अनन्याताई, काहीच झालं नाहीये. काय नाही?
खोटं कशाला बोलतेस? हा? नाही नाही, कळू दे, सगळ्यांना कळू दे. भूत की आत्मा काय तो पाळून ठेवलायस ना, सगळ्यांना कळू दे आज. माया ग काय बोलतेस तू हे? अगं अनन्या, अनन्या मी खरं बोलते. अथर्व प्लीज प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. ही मीरा आहे ना, मीरा, ही मीरा ब्लॅक मॅजिक करते. हिच्याकडे ना काहीतरी आत्मा किंवा भूत तिने पाळून ठेवलेलं आहे. मी 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 गटारात एकटी गेले नव्हते. मी झोपेत चालत नाही. हिच्या भूताने मला गटारात टाकलं. मी खरं बोलते. आता सुद्धा विंचू होता ना माझ्या हातावर. मी काही नाही केलं. मी काहीच केलं नाही. हिच्या भूताने माझ्या हातावर विंचू सोडला. मी खरं बोलते. माझं प्लीज प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. माया बस इनफ. काय बोलतेस त्याचं जरा तरी भान ठेव. अथर्व प्लीज प्लीज माझा विश्वास करा. मी खरं बोलते. ही मीरा काहीतरी ब्लॅक मॅजिक करते. हिच्यासोबत कोणतरी आहे. ही माया बिथरली. बोलण्याच्या ओघात हिने माझं नाव घ्यायला नको. माया मीरा तुझी बहीण आहे. मला मान्य आहे ती माझी बहीण आहे, पण जे खरं आहे ते खरं आहे. माया, मॅडम माया चल तुझ्या खोलीत चल, आराम कर. नाही नाही जाणार मी. हिचं सत्य सगळ्यांना माहित पडलं पाहिजे. मॅडम ही खोटं बोलते. मॅडम माया बास बडबड कमी कर. चल. माया ताई, मी तुला रूम मध्ये घेऊन जाते. चल. नाही नको. मीरा तू नको जाऊस, मी जाते. तुम्ही नका काळजी करू, मी घेऊन जाते तिला. मॅडम, ऐका ना. माया चल. मॅडम ती खोटं बोलते, पण ती खोटं बोलते. मॅडम मी स्वतःच्या माया मीरा, ह्या मायाला जन्माची अद्दल घडवते की नाही तू बघ. मॅडम अहो मॅडम मी खरं बोलते. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. मॅडम प्लीज. मी खरंच मीराच्या रूम मध्ये गेले होते. मी तो दिवा माझ्या हातात घेतलेला आणि त्यानंतर अचानक माझ्या हातावर एक मोठं विंचू आलं. मला माहित नाही तो कसं. मी खरं बोलते. माझ्यावर प्लीज विश्वास ठेवा. माया शांत हो. हे बघ माया, मला माहितीये तू खरं बोलतेस. हा, आता मी जे काय म्हणते ते शांतपणे ऐक. हे बघ, आत्ता दिव्याचं सगळं विसरून जा. ते विचार तुझ्या डोक्यातनं काढून टाक. त्याच्याबद्दल काय करायचंय मी बघते. फक्त आता यापुढे जे काय होणार आहे त्यासाठी तयार राहतो. तयार राहू म्हणजे कशासाठी तयार राहू? हे बघ माया, त्या मीराने खूप मोठा डाव रचलाय. तिला तुला वेड ठरवायचंय. अहो पण मी वेडी नाहीये. मी खरं बोलते. माया मला माहितीये तू वेडी नाहीयेस. मला माहितीये, पण मी आता तुझी काहीच मदत करू शकणार नाहीये. कळतंय का तुला? त्यामुळे तुलाच सगळं करावं लागणार आहे. हे बघ माया, जे काय करणार आहेस ते शांतपणे कर. कळतंय? हे बघ माया, आत्ता इथे डॉक्टर येतील. हा, डॉक्टर येतील. ऐक काही होणार नाही. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, त्यांच्या समोर बरळू नकोस. कारण तू जितकं जास्त बोलशील तितकी जास्ती अडकशील माया. हा,